तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. कोंढाण्यापूरवरून जवळपास 750 ते 800 किलोमीटरचा प्रवास करणारी ही दिंडी जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास करून आज परभणीमध्ये रोकडवा हनुमान मंदिर आहे. माझ्यासोबत या दिंडीचे प्रमुख आहेत दिंडी चालक पंकज महाराज. पंकज महाराज, काय अनुभूती येते या वारकऱ्यांमध्ये वारीमध्ये चालण्याची? कसं आहे, आम्ही 19 तारखेला श्री क्षेत्र कौंढण्यपूर या ठिकाणी पायदिंडी सोहळा आज श्री संत सदाराम महाराजांनी चालू केलेला आहे. बस गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे. म्हणजे 432 वर्ष आता यावर्षी पूर्णत्वाला जात आणि 432 वर्षापासून एकही वर्ष आजपर्यंत खंडित झालेलं नाही. तो कोरोना काळ असता, बाकी इतर जे असं त्याही काळामध्ये आपली जी पालखी आहे शिवशाहीने गेली पण खंडित झालेली नाहीये. आणि आमच्या समवेत काही जे विदर्भातली काही मानाची मंडळी असतात ते सुद्धा आमच्या समवेत त्या ठिकाणी आले. आणि 19 तारखेला प्रस्थान झाल्यानंतर प्रत्येक वारकऱ्यांना एक विठुरायाच्या भेटीची एक आवड निर्माण झालेली असते. आणि त्या आवडीमुळे आपण किती चालतो, किती प्रवास करतो, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, पण केव्हा ज्याच विठुरायाचं चरण पाहिल्यानंतर ही अवस्था प्राप्त होते. पण तोपर्यंत विठुरायाच्या चरण दर्शनाची प्रत्येक वारकऱ्याला काय एक प्रकारची आस लागलेली असते. गुलाबराव महाराज गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या अंतर आणि तुमच्या अंतरामध्ये किती डिफरन्स? आमचा काही नाही, 1 ते 2 दिवसाचा फरक राहतो. आणि जवळपास गुलाबराव महाराजांनी आम्ही पण 50-60 किलोमीटर एक काहीतरी अंतर आहे. बस सगळ्यात जास्त लांबचा प्रवास तुमचा येतो का? आमचा लांबचा सर्वात जास्त प्रवास आमचा लांबचा येतो कौडून. मग एकंदरी किती किलोमीटर रोज असं एक अंतर तुम्ही ठरवलेलं असतं? सुरुवातीला जे निघाल्यानंतर सुरुवातीला 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, नंतर 20, काही ठिकाणी 30, 35, 40, 45चे टप्पे सुद्धा पुढे 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 असे वाढत 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 जातात. 50च्या वरचे जे वारकरी असते यांना त्रास जाणवतो पुढे? असं तरी आजपर्यंत आम्हाला असं बघण्यामध्ये नाही आलं. आता आमच्यासोबत काही 70-75 वर्ष सुद्धा वयोवृद्ध माणसं आमच्या सोबत आहे. आणि आईसाहेबांची पालखी म्हटल्यानंतर सर्वजणाला त्या ठिकाणी हे आमच्या वयाची काही एवढी ती आम्ही बंधन ठेवलेलं नाही आहे. या प्रत्येक भावाला म्हणजे जे साधे वारकरी असतात ज्यांची इच्छा असते वारी करण्याची अशाला सुद्धा आम्ही वारीमध्ये घेऊन जातो. पण कुठे कुठे त्रास होते असा चालणं हे सोहळ्यामध्ये पालखीची सुरुवात म्हणजे सकाळची सुरुवात काकड्याने होते, नंतर काय निवडक अभंग गवळण यानंतर हरिपाठ. इथली कशी दिनचर्या असते? बस आईसाहेबांचं आधी सर्व अभिषेक होते. अभिषेक झाल्यानंतर आपण काकडा आरती करतो. काकडा आरती केल्यानंतर आपल्या रस्त्याला लागल्यानंतर बाकीचे भजन वगैरे सर्व आपलं चालू राहतो. प्रवास सगळ्यात लांब वाटते तुमचा, म्हणजे वारकरी थकत नाही असं तुम्हाला जाणवतं? नाही, असं काही असं जाणवण्यात नाहीये. पण कुठे कुठे जे लांबचे टप्पे असतात 40-45 किलोमीटरचे त्यावेळेस थोडं वाटते. पण ते आनंदाच्या भरामध्ये त्यांना काही वाटत नाही असं. एकंदरी वारी संतांच्या सोबत जेव्हा आपण चालतो, प्रत्येक वारकऱ्यांना घेऊन तुम्ही चालतो, म्हणजे काय किमया असते वेगळी? किमया म्हणजे संत महात्म्यांचा आपल्यावरती आशीर्वाद आहे एक प्रकारचा. संत सदाराम महाराजांनी ही परंपरा चालू केली म्हणून ते आनंद आपल्याला उपभोगता येऊन राहिला. जिथून ही परंपरा चालू केली म्हणजे कौंढण्यपूरहून. कौंढण्यपूरचं महात्म्य असं आहे, तिथे पंचसतीचं माहेर आहे. दमयंती, लोपामुद्रा, केशिनी, इंदुमती आणि रुक्मिणी माता असे पंचसतीचं माहेर आहे. आणि चौरंगीनाथाचं जन्मस्थळ सुद्धा हे एक कौंढण्यपूर आहे. अशा ठिकाणी संत सदाराम महाराजांनी परंपरा चालू केली. आणि ज्या महात्म्यांनी परंपरा चालू केली महात्मे फार मोठे होते ना, त्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व व्यवस्थित सुरळीत चालते. माऊलीचा सोहळा असो किंवा मातेचा सोहळा असो, यामध्ये जो वारकरी चालतो त्याची ह्या 22 दिवसात, 25 दिवसात किंवा तुमच्या 30 दिवसामध्ये एक वर्षभराची बॅटरी चार्जिंग होते असं वाटतं तुम्हाला? 100% बॅटरी चार्जिंग होते. प्रत्येकाला एक नवीन अनुभूती निर्माण होते. काय सांगायचं म्हणजे ज्यांच्या तब्येती बिघडलेल्या आहे त्यांच्या तब्येती या 1 महिन्यामध्ये दुरुस्त होऊन जाते. कोणाला बीपीचा आजार असेल, कोणाला शुगरचा आजार असेल, म्हणजे विठ्ठल भक्तीच्या वातावरणामुळे त्यांच्या तब्येती सुद्धा काय दुरुस्त होते.
आता तुम्ही पंढरपूरच्या जवळजवळ केव्हा किती तारखेपर्यंत जाता? आता आपण 22 तारखेला पंढरपूरमध्ये प्रवेश करू. 22 तारखेला पोहोचतो. हा 22 तारखेला प्रवेश करू. आणि तिथे गेल्यानंतर बाकी वारकरी मंडळी दर्शन वगैरे घेतात. हा दर्शन केल्यानंतर काही मंडळी द्वादशीला जातात, काही पौर्णिमेला. जसं आम्ही पौर्णिमेला गेल्यानंतर पंढरपुरात गोपाळपुरीमध्ये गेल्यानंतर ते काला करतो. आणि काला केल्यानंतर जो विठुरायाचा जो मान असतो, मानाची पालखी असल्यामुळे जो विठुरायाचा मान असतो, हा मान घेऊन आम्ही परत कौंडण्यपूरच्या दिशेने वाटचाल करतो. आणि वाटचाल केल्यानंतर 30 तारखेला कौंडण्यपूरमध्ये काल्याचं कीर्तन होऊन या कार्यक्रमाचे सांगतात. मातेचं वैशिष्ट्यपूर्ण काय आहे असं की ज्यांनी मातेची भक्ती करावं असं काय वाटतं? मातेचं वैशिष्ट्य कसं आहे, ज्यांच्याकडे आईसाहेबांचा मुक्काम झालेला आहे, वा असे काही वारकरी आहे की त्यांची एक टाइमची जेवणाची सुद्धा व्यवस्था नव्हती, पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी एकामेकाकडे धान्य मागून वारकऱ्याची बरोबरी पूर्ण केली. आज ती मंडळी अशी आहे, आज कोट्याधीश मंडळी ती आहे. म्हणजे जसं आपण काही ठिकाणी बघतो, कनेरगावची बायाती झाले, अशी भरपूर दाते मंडळी आहे की एक दाता 50-100 दिंडीला स्वतः अन्नदान करून, मुक्कामाची व्यवस्था करून, दुसऱ्या दिवशी नाश्त्याची व्यवस्था करून सुद्धा वारकऱ्यांना आपल्या वाटेने लावतो. म्हणजे ही जी किमया आहे ही रुक्मिणी आई साहेबांची किमया आहे. त्यांच्या मुखातून आम्ही ऐकलेले बरेचसे अनुभव आहे, ते आमच्यापर्यंत ते आम्ही तुम्हाला सांगतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कौंडण्यपूर रुक्मिणी मातेची वैशिष्ट्य असेल, ज्यांनीही मातेची सेवा केली त्यांना आज ते लखपती नाही करोडपती आहेत. अशीच जर प्रत्येकानं मातेची सेवा केली तर त्यांच्या भाग्यामध्ये सुख प्रदान. बोला रामकृष्ण हरी.